हा ब्रिज अक्षरशः हलतोय, असला ऊन आहे आणि पूर्ण मोकलाय ना, माझे पण आता बोबडी व्हायला लागलाय. सापाची पिल्लं इथं बघायला दिसत आहेत, तर कंपल्सरी मंडळी, स्वागत आहे खूप दिवसानंतर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलोय सुधागडची ट्रेकिंग करायला, सुधागडवरती आपण जायला. सुधागड हा सेम रायगड सारखाच आहे, म्हणजे प्रति रायगड म्हटलं चालेल, कारण का वरती सगळं रायगड सारखं सेम आहे. पण वरती थोडंसं तुम्हाला समजेल की रायगड प्रति म्हणजे राजधानी का नाही बनवली त्याची, कारण का आजूबाजूला 2-3 असे किल्ले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती अटॅक होऊ शकतो. चला आपण डायरेक्ट मी ट्रेकिंगला चालू केलेली आहे, जवळजवळ 8:45च्या आसपास, आणि जवळजवळ ट्रेकिंगला 2 ते 2.5 तास लागू शकतो. आता ह्याच्यामध्ये कारण का थकवा खूप आहे, आता वातावरण थोडंसं ऊन पावसाळा कमी आहे, ऊन पाऊस असं आहे. तर तुम्हाला खालून आपल्या किल्ल्याचा व्ह्यू बघा, वरून दिसतंय बघा, भगवा झेंडा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला. आणि आमचे सर्व हे उणगीचे मेंबर आहेत. आम्ही जवळजवळ सकाळी बदलापूरवरून 5:30ला निघालोय आणि तो पोचायला आम्हाला जवळजवळ 7:45 वाजलेत. पहिले काय करायची, दात घासायला कडुलिंबाने चालतं ना. हा अरे ह्याला जे धरमपुटे आलं वडापाव खाऊन प्रीतमचं, हे मारुती काठी घ्या एक पुढचं गेला पाहिजे. आम्ही पाणी काटे घेऊन फिरता बाय. हे बाई मारुती पुढे था, प्रीतम तू पुढे थांब. कसं बोलता की माणसे त्यांचे, तू हाय तर तुला वलपट होईल माहिती आहे काय. तुम्ही बघू शकता की कसं घनदाट जंगल आहे, एकदम घनदाट बघा, एकदम खालोक आहे आणि गारवा एकदम आहे. ट्रेकिंगला थोडं बरं वाटतंय, थोडं ऊन आहे पण गारवा आहे बेस्ट. म्हणजे 15 ते 20 मिनिटाचा पॅच चढल्यानंतर ना अशा प्रकारचे लोखंडी सीडी आहे इथे. खालची सीडी क्रॉस केल्यानंतर पुन्हा इथे समोर दिसतं बघा, डबल याची सीडी आहे परत. राईट साइडला हा ब्रिज अक्षरशः हलतोय. आमची सर्व पोरं घाबरले जाम. परत निघाला प्रथमेश खाली आणायला एकेकाला. खूप रिस्क आहे, कारण का ह्या साईडला बघितलं ना दरी आहे, ह्या साईडला पण दरी आहे. बघा एकदम सावकाश, कारण पूर्ण हलतोय. तुम्हाला समज कॅमेरा समजतं का माहित नाही, पण एवढंच दिसण्यात येत नाही, पण रिअल मध्ये हलतोय तो ब्रिज. तू आरामात घाबरू नकोस, आरामात ये, टेन्शन नाही, काय नाही. तिची फापालेच आहे, हलतोय आरामात, हलवू नकोस. आता आपल्या खाली उभं राहायला लागेल. मिथूनच तू भारी वरती ये पहिला, इथं आमचे पापा आले. आमच्या ग्रुपला अजून 10-15 जण जॉईन झालेत बघा. आमची किती काय बोलतात त्याला तरी
बोला काय बरोबर ना. आमचे 8 सैनिक होते. आमचे 8 होते, 8चे आमचे 16 झालेत. की कशी उभी चढाई आहे थोडीशी आणि त्याच्यामुळे थोडंसं ना थकवा असं दमल्यासारखं वाटतंय. आपलं काही सवय नसेल ना रोजचं चढायचं वगैरे तर थकल्यासारखं होतं थोडंसं. बघा तुम्ही सरळ एकदम सरळ तुम्ही बघू शकता. हे कसं ट्रेकिंगचं पॅच आहे तो वरती पूर्ण 2 दगडांच्या इथमधून आहे. तर इथल्या मगाच्या पायऱ्या कव्हर केल्यानंतर ना या साईडला चिखलीती बुरुज म्हणून इथं बुरुज आहे काय आणि खाली असं व्ह्यू आहे. इकडे बुरुज आहे हा चिखलीती बुरुज पूर्वेकडून आणि इथून खाली जायला रस्ता आहे. मला थोडी भीती वाटते. अच्छा इथून जायला अच्छा इथं बुरुज आहे ओके. पण इथं वरती चांगलं आहे का इथं मजबूत आहे. असं इकडे आहे अच्छा रस्ता आहे आणि असा बुरुज आहे इथे आणि इकडे खाली असा नजारा आहे म्हणजे वरून लक्ष ठेवता येतं होतं पहिले. पाणी पी गेल्यावर बघूया मग अजून ते धरणं फुटतील. तुम्ही बघू शकता कसला ऊन आहे आणि पूर्ण मोकळं आहे ना. तर माझे पण आता बोबडी वाळायला लागलाय तर मी काय आता असं बोलू शकत नाही थोड्या वेळासाठी. बघा इथून थोडंसं वरती आलो ना की थोडंसं पाणी पियाला वगैरे थोडंसं झरा टाईप पाणी पिण्यासाठी मग थोडंसं तोंडा मारून बरं वाटेल थंडावर होईल. इतकं उन्हामध्ये पाणी मिळणं म्हणजे अमृताप्रमाणे आहे. सो फायनली आम्ही आता गडावरती पोचलोय. पण इतकं ऊन आहे ना दम लागते अक्षरशः आणि पाऊस तर अजिबात नाही. हवा थोडी गार वाटते पण ऊन एकदम बेकार लागते. जवळजवळ आम्हाला घर चढण्यासाठी 1.5 तास लागला आहे आणि आता वाजले जवळजवळ 10:30. तुम्ही बघू शकता गडाचा एरिया किती मोठा आहे बघू शकता पूर्णतः. आणि हा गडाला स्वराज्याची राजधानी करण्याचा प्रयत्न होता पण समोर आपले तुम्ही बघू शकता इकडे गड आहे त्याच्यावरून कदाचित जे मोगली सैन्य आहे ते समोरून अटॅक करू शकतं या समोरच्या ह्याच्यावर म्हणून ह्या कारणामुळे कदाचित याची राजधानी केली नसावी. थोडं पुढं आल्यानंतर ना इथे बघा मोठं पाण्याचं टाकं आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे शिवमंदिर आहे. आपण आता शिवमंदिर जाऊया. थोडंसं पुढे आल्यानंतर असं पडलेल्या अवस्थेत असे वाड्याचे थोडेसे अवशेष दिसायला मिळतात. बघा आतमध्ये थोडं जाऊ शकत नाही का बघा इथे लिहिलेलं आहे चोर दिंडी तटबंदी. या साईडला तटबंदी आहे खालच्या बाजूला. आपण आता वरती जाऊया. इकडे मंदिर आहे इकडे नाही जायचंय बघूया वरती मंदिर आहे चला फॉलो मी. इथे चालण्यासाठी रस्ता थोडा केलेला आहे बघा. मग आपल्याला थोडंसं चालायला आपण थोडं चालतो पुढे. इथे हनुमानाचं मंदिर आहे. हा दिसतोय का माहिती नाही. हे बघा कुठे गेला. हे बघा इथे
बघा येते कुठे माझा बोट कुठे गेला त्याला बांध करून दाखव. माझं बोट कुठे आहे कमी दाखव. ह्या जर टायमिंग तुम्ही ट्रेकिंगला येत असाल ना तर छोटे छोटे सापाची पिल्लं इथं बघायला दिसत आहेत. तर कंपल्सरी शूज वगैरे घाला. गडावरती असं नव्याने असे बांधले तुम्हाला एक घर टाईप थोडंसं दिसेल बघा. हे नव्याने सध्या बांधलेले आहेत. आधी नव्हते आताच बांधलेत. हे बोराई मातेचं मंदिर आहे इथे पण सध्या ते बंद ठेवण्यात आले. हे बघा स्तंभ इथे. इथे या मंदिराच्या बाहेरच अशा जुन्या काळातली शिल्प आहेत. हे बघा याच्यामधले काय काय पुसट झालेत, काय काय डार्क आहेत. बघा मंदिराच्या बाजूलाच इथे अशा पडलेल्या समाध्या आहेत बघा खूप लोकांच्या. अशा आता कोणाच्या आहेत काही आपल्याला काय आयडिया नाही पण असे खूप लोक समाधी आहेत बघा बघू शकता. हां हे बघा तुम्ही आता बघू शकता खाली महादरवाजा आहे. सेम रायगड सारखाच आहे. तर मी जवळ जातो अजून. हां जा. हे बघा तुम्ही बघू शकता महादरवाजा गोमुख आकाराचा बघू शकता. हे बघा गोमुख आकाराचा असण्याचा एकच उद्देश असतो. जर कोण मुघली सैन्य जर येत असेल तर त्यांना दरवाजा कुठेही मिळणार नाही आणि जर कोणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तो उघडता येणार नाही. कारण का सरळ नाही क्रॉस असल्यामुळे तो धक्का पण देऊ शकत नाही लाकडी येणे. त्याच्यामुळे दरवाजा सगळेच दरवाजे आपले स्वराज्याचे एकदम गोमुख आकाराचे आहेत. हे बघा असं आहे. बघा अशी कोठार आहेत. इथे दारुगोला कोठार आहे. इथे वाटतं महल आहे. परत पुढे पण महल आहे. इकडे महल आहे आणि बराचसा इकडे भाग आहे ना तो पूर्णतः असा म्हणजे पठार आहे. समोर पठार आहे फक्त मध्ये मध्ये असे वाडे आहेत पडलेले सध्याच्या अवस्थेत. तर तुम्हाला थोडी मी गडाबद्दल माहिती सांगतो. गडाला वरती यायला जवळजवळ ट्रेकिंगसाठी 1.5 ते 2 तास लागू शकतात. तुमच्या चालण्यावरती डिपेंड आहे. वरती पाहण्यासारखं असं हनुमान मंदिर आहे. परत दुसरं एक देवीचं एक मंदिर. कोणतं देवीचं रे काय देवीचं शिरकाई देव काय देवीचं नाव काय माहिती आहे? हां ते मंदिर एक आहे. त्याच्यानंतर महादरवाजा एक आहे. महादरवाजा जाण्यासाठी ते मंदिर देवीच्या मंदिराच्या इथून राईट साईडला खाली द्यायला लागतं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर असे कोठार वगैरे आहेत. आता मी जातोय पुढे टकमक टोक बघायला. पण आहे ना थोडं बाजूला 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 टकमक कळलं टुकून टाकतो थांब. अशा प्रकारे आम्ही आता रिटर्न घरी चाललो आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.